पत्रकार परिषदेसाठी आलेल्या सर्व पत्रकार बांधवांचे मी स्वागत करतो, आभार मानतो। महाराष्ट्र राज्याचे आमचे राष्ट्रवादी पक्षाचे नेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांचा वाढदिवस 22 जुलै रोजी असतो। गेले पक्ष स्थापनेपासून आम्ही तो वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करत आलो आहे आणि गेली 3 वर्ष मला अजितदादांनी आणि तटकरे साहेबांनी जी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली त्या दिवसापासून आजपर्यंत गेली 3 वर्ष सतत अजितदादांचा 22 जुलैचा वाढदिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 8ही तालुक्यांमध्ये उत्साहात साजरा केला जात होता। परंतु आज मला जिल्हाध्यक्ष केल्यानंतर मला वाढदिवस करण्याची पण दादांनी संधी दिली आणि आज माझं दुर्दैव आणि आमचं सर्व कार्यकर्त्यांचं की त्यांची जयंती आज आम्हाला करण्याची वेळ आमच्यावरती आलेली आहे। थोडंसं वाईटही वाटतं की ज्या माणसाने आम्हाला उभं केलं, आम्हाला पावलोपावली ताकद दिली, त्या माणसाचा वाढदिवसही साजरा करण्याची वेळ आमच्यावर आली आणि आज जयंतीसुद्धा साजरी म्हणजे जयंतीचा कार्यक्रम करण्याची वेळ आमच्यावर आली आहे। परंतु आम्ही कुठच्याही परिस्थितीत न डगमगता मी म्हणा, आमचे कार्यकर्ते म्हणा, राष्ट्रवादी पक्ष कसा ताकदवार होईल किंवा आदरणीय आमच्या वहिनी राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा वहिनी तटकरे साहेब पार्थदादा यांना कशी ताकद मिळेल ह्या दृष्टिकोनातून आम्ही आज मी म्हणा, माझे पदाधिकारी म्हणा, कार्यकर्ते म्हणा, आम्ही त्या पद्धतीने काम करत आहोत। ज्यावेळी मला तोपर्यंत मी या पदावर असेल दादा, तोपर्यंत आपला पक्ष कुठल्याही प्रकारे कलंकित होणार नाही याची जबाबदारी माझी राहील। त्या पद्धतीने गेली 3 वर्ष निष्कलंकपणे हा पक्ष आम्ही चालवत आलोय आणि ह्याच्या पुढेही त्या पद्धतीनेच आमच्या पक्षाची वाटचाल राहील। परंतु आज आमच्यातून दादा 28 जानेवारीला निघून गेले। आमच्यावरती फार मोठा प्रसंग आला। त्या प्रसंगातही न डगमगता आमच्या सुनेत्रा काकी आहेत, त्यांनी भरभक्कमपणे त्या दुःखातून बाहेर पडत राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी घेतली। तटकरे साहेबांनी प्रदेशाध्यक्षपद आहेत, त्याचप्रमाणे पार्थदादांनी सुद्धा मला पर्सनली 2-3 वेळा फोन करून सांगितलं की तू घाबरू नकोस, आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत। ही सर्व ताकद असताना आज आमची पण तेवढीच जबाबदारी आहे की दादांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, त्याचवेळी त्यांना ही भावपूर्ण श्रद्धांजली होईल। त्यासाठी तटकरे साहेबांच्या सूचनेनुसार पूर्ण राज्यातील 35 जिल्ह्यांमध्ये दादांची जयंती साजरी करण्याचा कार्यक्रम आम्हाला पाठवण्यात आला व त्यानंतर महाराष्ट्र शासनाने ही जयंती शासकीय जाहीर केली व ती सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये जयंती कार्यक्रम व्हावेत अशी अधिसूचना काढण्यात आली। म्हणजे आज अजितदादांनी केलेल्या कार्याचं हे फळ आम्हाला मिळालेलं आहे। अजितदादांनी अनेक घटकांपर्यंत जाऊन काम केलेलं आहे। फुले शाहू आंबेडकरची विचारसरणी दादांनी पूर्ण राज्यात आपली ताकद ठेवलेली आहे। त्या हिशोबाने तटकरे साहेबांच्या सूचनेप्रमाणे 22 जुलै ते 28 जुलै हा जनसेवा सप्ताह म्हणून आपण राष्ट्रवादी पक्षातर्फे साजरा करणार आहोत। त्यासाठी आरोग्यविषयक कार्यक्रम, त्यात आरोग्य तपासणी असेल, त्यात रक्तदान शिबिर असेल, महिलांसाठी मार्गदर्शन शिबिर असेल, कॅन्सरच्या बाबतीत आरोग्य तपासणी शिबिर असेल, त्याचप्रमाणे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून दादांची एक कायम ओढ होती ती सुद्धा वृक्षारोपण
म्हणजे बारामतीसारख्या ठिकाणी त्यांनी हरित पट्टा निर्माण केला आहे. त्या हिशोबातून मी तर गेली 30 वर्ष माझ्या पद्धतीने पक्षस्थापनेपासून दादांच्या वाढदिवसाला जे का असेल ते कार्यक्रम घेत आलो आहे. परंतु गेली 3 वर्ष दादांच्या 22 जुलैच्या वाढदिवसानिमित्त मी 5,000 ते 10,000 काजू कलमांचं वाटप मी दरवर्षी करतो. हे तुम्हा पत्रकार बांधवांना सगळ्यांना ज्ञात आहे. त्याच पद्धतीने ह्या जिल्ह्यात 10,000 काजू कलमांचं वाटप आपण राष्ट्रवादी पक्षातर्फे करणार आहोत. 8ही तालुक्यांमध्ये आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर यासारखे कार्यक्रम आपण घेणार आहोत. त्याचबरोबर दादांचा अल्पसंख्याक समाजावरती एक प्रकारचा चांगला विश्वास होता. त्या पद्धतीने अल्पसंख्याक संघटनेमार्फत आम्ही त्या अल्पसंख्याक जिल्हाध्यक्षांमार्फत काही समाजोपयोगी कार्यक्रम आम्ही करणार आहोत. त्याचप्रमाणे युवा वर्गासाठी खास करून युवा वर्ग हा दादांकडे आकर्षित होता. युवा वर्गासाठी युवक राष्ट्रवादीतर्फे सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने जे कार्यक्रम असतील समाजोपयोगी केले जातील. महिला आघाडीतर्फे सुद्धा केले जातील. आमचे जे सेल आहेत, VJNT सेल आहेत, सामाजिक न्याय विभाग आहेत, OBC सेल आहेत, त्या प्रत्येक विभागाला आम्ही कार्यक्रम दिलेले आहेत. त्या पद्धतीने दादांची जयंती कार्यक्रम आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात 8ही तालुक्यांमध्ये करणार आहोत. आणि येणाऱ्या सोमवारी आज सोडून पुढच्या सोमवारी एक जिल्ह्याचा भरगच्च कार्यक्रम राष्ट्रवादीतर्फे कणकवलीमध्ये वृक्ष वाटप, आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर ह्या स्वरूपात कणकवलीतील एका हॉलमध्ये आम्ही मोठ्या स्वरूपात करणार आहोत. त्याचप्रमाणे आमचे राष्ट्रवादी पक्षाचे संपर्क मंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय हसन मुश्रीफ साहेब व आमच्या जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे संपर्क मंत्री यांनी महाराष्ट्र राज्यातील जी मेडिकल कॉलेज आहेत, शासकीय मेडिकल कॉलेज, तिथे 8ही दिवस 22 तारीख ते 28 जुलैपर्यंत त्या कॉलेजच्या डीनना पत्र काढून, शासकीय पत्र काढून कार्यक्रमांचं नियोजन केलेलं आहे. त्यात 22 ते 28 तारखेपर्यंत शासकीय मेडिकल कॉलेज ओरोस येथे रक्तदान शिबिर चालू असणार आहे. त्याचप्रमाणे 22 ते 24 तारखेपर्यंत स्तन कर्करोग तपासणी शिबिर महिलांसाठी हे आपल्या मेडिकल कॉलेजला शासकीय रुग्णालय ओरोस येथे मोफत करून देणार आहोत. त्याचप्रमाणे महिलांसाठी गर्भाशय व मुख कर्करोग तपासणी शिबिर 25 तारीख ते 27 तारीख. त्याचप्रमाणे बोन मिनरल डेन्सिटी BMD तपासणी शिबिर 22 तारीख ते 24 तारीख व नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर 22 तारीख ते 25 तारीख असे 5 टप्प्यांमध्ये या जिल्ह्यातील जनतेसाठी मोफत शासकीय मेडिकल कॉलेज येथे आपल्या शासनामार्फत केलं जाणार आहे. तर याचा लाभ या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने व सर्वसामान्य लोकांनी घ्यावा. ही योजना करण्याचा एकच उद्देश की ह्या सर्व 5ही टप्प्यांमध्ये जनतेची सेवा करणे एवढाच एक उद्देश आहे. त्यामुळे मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला आवाहन करतो की येणाऱ्या 8 दिवसात मेडिकल कॉलेज ओरोस, शासकीय रुग्णालय ओरोस येथे या पद्धतीचे कार्यक्रम आपण राष्ट्रवादी पक्ष व शासकीय रुग्णालयाचे डीन व आपल्या महायुतीतले तिन्ही पक्ष मिळून एकत्र आम्ही करणार आहोत. आणि याचं उद्घाटन 22 तारीखला पालकमंत्री साहेब नितेश राणे साहेब यांच्या हस्ते होणार आहे व ते उद्घाटन झाल्यानंतर सतत 8 दिवस हे कार्यक्रम चालू राहणार आहेत. तरी परत एकदा मी या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला आवाहन करतो
की या सर्व तपासण्यांचा आपण फायदा करून घ्यावा, जेणेकरून तिथे औषधोपचार पण केले जातील, शस्त्रक्रिया पण करणार आहेत. त्यामुळे याचा लाभ घ्यावा एवढीच मी या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला मी विनंती करतो. त्याचप्रमाणे दादांचा वाढदिवस साजरा केला गेली 3 वर्ष. यावर्षी दुर्दैवाने आम्हाला जयंती कार्यक्रम करावा लागणार आहे. तरी पण आम्ही खचून न जाता दादांची जनतेची सेवा करण्याची जी काय ताकद होती तेच करण्याचं काम आम्ही ह्या पुढील काळात करणार आहोत. मी थोडासा भावनिक झालो, कारण काय आम्हाला त्यावेळी कळेना दादांचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर की आम्ही काय करावं. परंतु आज आम्ही स्थिर आहोत. येणाऱ्या काळात लोकांची सेवा करण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष सज्ज आहे एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.